2023 मध्ये सिक्कीम हिमालयात वसलेले एक शांत गाव आहे. आशियातील सर्वात विनाशकारी आपत्तींपैकी एक सिक्कीमपूर याचा साक्षीदार आहे. पण ही भयंकर घटना घडली कशामुळे? चला कारणांचा शोध घेऊया आणि या आपत्तीचा पराकाळ झालेल्या घटनांची साखळी उलगडूया. कारण 1. जंगलतोड. विशेषतः प्रदेशातील नाजूक पर्वतीय परिसंस्थेमध्ये नैसर्गिक पाणी टिकून ठेवण्याची यंत्रणा विस्कळीत होत चालली आहे, ज्यामुळे अशा भागांना पूर येण्याची शक्यता अधिक आहे. कारण 2. जलशहरीकरण आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुसळधार पावसाचा प्रभाव वाढला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला. सिक्कीम पुराचे परिणाम खोलवर होते, म्हणून शेवटी विनाशाचाच मार्ग उरला होता. इथल्या लोकांचं म्हणणं आहे, आमची घरे वाहून गेली, आमची शेती पाण्याखाली गेली. अशा कठीण काळात आणि निराशेच्या दरम्यान लवचिकतेच्या कथा उदयास आल्या, कारण समुदाय एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि पुनर्निर्माण करण्यासाठी एकत्र आले. इथल्या गव्हर्नमेंटने हवामान लवचिकतेला प्राधान्य दिले पाहिजे. अत्यंत हवामानाच्या घटनांना तोंड देऊ शकतील अशा पायाभूत सुविधांची यंत्रणा उभी करणे आणि असुरक्षित समुदायांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. 2023 हा सिक्कीम पूर हवामान बदलाच्या कारणांवर लक्ष देण्याची व तातडीच्या कारणांवर उपाययोजना करण्याची आठवण करून देणारा आहे.